विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे. विद्यार्थी मित्रांनो, आज स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मी आज घेऊन येत आहे गणित या विषयामधील संख्याज्ञान या प्रकारामधला जो प्रकार आहे तो आज आपण घेणार आहे सहमूळ संख्या. कोणता घेणार आहे आपण? सहमूळ संख्या हा प्रकार आज आपण शिकणार आहोत. याआधी विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्या, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या, पूर्णांक संख्या, त्यानंतर त्रिकोणी संख्या आहे, त्यानंतर सोबतच आपण चौरस संख्या आहे, ह्या आपण शिकलो. त्यानंतर मूळ संख्या पण आपण शिकलो आहे, संयुक्त संख्या आपण शिकलो आहे. आज विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत, आज काय शिकणार आहोत आपण? सहमूळ संख्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो आहे की तुमचे जे सहकारी वगैरे असतील, जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, त्या विद्यार्थ्यांना जरूर सांगा की प्राध्यापक प्रवीण बोंद्रे यांचा यूट्यूबला प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या नावानं चॅनल आहे आणि त्या विद्यार्थ्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि नोटिफिकेशन मध्ये ऑल करायला सांगा. कारण मी यूट्यूबला स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी मी रोज एक गणिताचा व्हिडिओज मी अपलोड करणार आहे आणि तुम्हाला घर बसल्या चांगल्या पद्धतीनं सोप्या भाषेत अगदी सुरुवातीपासून गणित हा विषय तुम्हाला शिकता येणार आहे. तर तुम्हाला याचा लाभ घ्यावायचा असेल तर माझं जे चॅनल आहे जरूर आपण सबस्क्राईब करावं आणि नोटिफिकेशन मध्ये जाऊन ऑल करायचं आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सहमूळ संख्या. अतिशय सोप्या भाषेमध्ये मी आपणास संख्याज्ञान या प्रकारामधले हे सर्व प्रकार मी तुम्हाला शिकवत आहे. आज आपण सहमूळ संख्या आपण शिकत आहोत. याच्यामध्ये सहमूळ संख्या, सहमूळ संख्या इंग्लिशमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये ह्या ज्या सहमूळ संख्या आहेत, या सहमूळ संख्यांना आता याच्यामध्ये सहमूळ संख्या हा जो शब्द आहे याच्यामध्ये सह असा शब्द त्याच्यामध्ये आहे. सह म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो? सोबत. काय म्हणू शकतो? त्याचा अर्थ काय होतो? सोबत असं आपण त्याला म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता सहमूळ संख्या ज्या आहेत म्हणजे याचा अर्थ काय आहे? सह म्हणजे सोबत आणि इथे काय? हे मूळ म्हणजे मूळ संख्या कशा असतात? सोबत सोबत असतात. आता याच्यामध्ये ज्या मूळ संख्या आहेत, तर मूळ संख्या आता तुम्हाला याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आहे. आता मूळ संख्या कशाला म्हणतोय आपण? जर मूळ संख्याची जर डेफिनेशन पाहिली, फक्त मूळ संख्या, बरं मी सहमूळ संख्या नाही म्हणत आहे. मूळ संख्या आपण कशाला म्हणतो? की ज्या संख्येने त्या संख्येला भाग जात असतो आणि त्यानंतर त्याला एकाने भाग जाय. ज्या म्हणजे मूळ संख्या म्हणजे काय? की ज्या संख्येने त्या संख्येला भाग जातो आणि त्या व्यतिरिक्त एकाने भाग जात असतो त्याला आपण मूळ संख्या म्हणत असतो. आता उदाहरणार्थ काय? उदाहरणार्थ समजा फॉर एक्झाम्पल आपण 17 म्हणू शकतो. 17 ही जर संख्या घेतली तर 17ला 17नेच भाग जाईल किंवा एकाने भाग जाणार आहे, त्याला काय म्हणू शकतो आपण? मूळ संख्या. पण आता सध्या आपण काय बघणार आहोत? सहमूळ संख्या आपल्याला बघायच्या आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण एक सहमूळ संख्या कशाला म्हणायचं हे आपण समजावून घेणार आहोत. तर याच्यामध्ये सहमूळ संख्या म्हणजे काय? की आता याच्यामध्ये याची डेफिनेशन तुम्हाला सांगतोय. सहमूळ संख्येची डेफिनेशन याच्यामध्ये ज्याचा
ज्याचा सामायिक अवयव हा एक असतो त्याला आपण सहमूळ संख्या म्हणू शकतो. सहमूळ संख्या म्हणू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलं की ज्याचा सामायिक अवयव हा एक असतो. ज्याचा सामायिक अवयव हा एक असतो त्याला आपण सहमूळ संख्या म्हणू शकतो. आता हे मी तुम्हाला समजावून सांगतो आहे. एक्झाम्पलच्या माध्यमातून तुम्हाला हे चांगलं कळणार आहे. आता याच्यामध्ये हे परत तुम्हाला एकदा सांगून देतो आहे. ज्याचा सामायिक अवयव हा एक असतो त्याला आपण सहमूळ संख्या म्हणू शकतो. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा, खूप मजेशीर याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आवड निर्माण होणार आहे. खूप मजेशीर काम असते गणितामध्ये. आता आपण सध्या 17 आहे, त्यानंतर 30 हा एक पहिला ग्रुप. दुसरा ग्रुप आपण 10 ते 15. त्यानंतर तिसरा ग्रुप जो आहे हा 12 ते 25 आणि चौथा ग्रुप जो आहे हा घेणार आहे आपण 8 आणि हा 18. हा पहिला ग्रुप 1 2 हा 3 आणि हा 4. हे झाले 4. असे 4 ग्रुप आपण इथे घेणार आहोत. आता याच्यामध्ये पहिल्या ग्रुपचा आपण विचार करणार आहे. इथे याच्यातला आपण 17 घेतलं, त्यानंतर खाली लिहायचे 30. आता याचं काय करायचं आहे तुम्हाला, याचे तुम्हाला अवयव पाडायचे आहे. काय करायचे आहे, अगोदर अवयव पाडून घ्यायचे. किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो साध्या भाषेमध्ये की 17ला आणि 30ला कशा कशाने भाग जाऊ शकतो, कशा कशाने भाग जाणार आहे. तर आता याच्यामध्ये इथे काय एकाने भाग जाईल आणि किंवा त्याच संख्येने त्याच संख्येला भाग जाणार आहे. 17ला एकाने भाग जाईल किंवा 17ने भाग जाणार आहे, बाकी दुसऱ्या संख्येने भागच नाही जाऊ शकत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आहे 30, बरोबर आहे. मग आता 30ला कशा कशाने भाग जाते, सुरुवातीला एकाने भाग जाईल, त्याच्यानंतर 2ने सुद्धा भाग जाणार आहे, 15 दुनी 30 होतात. त्यानंतर 3ने सुद्धा भाग जाईल, 3 10 30. त्यानंतर 5ने सुद्धा भाग जातो, 5 30 होतात. त्यानंतर 5च्या नंतर 10ने भाग जाणार आहे, 10 30 होतात. त्यानंतर अधिक 15ने सुद्धा भाग जाईल, इथे 15 दुनी 30 होत असतात आणि 30 सुद्धा भाग जाणार आहे. म्हणून ज्या संख्येने भाग जातो त्या संख्या आपण इथे लिहून घेतल्या आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो हे झालं याच्या बाबतीत. आता याच्यामध्ये या दोघांमध्ये सामायिक काय निघालं, आता सामायिक इथे हा 1 आलाय, इथे पण 1 आलेला आहे. आता इथे 17 आहेत, पण याच्यामध्ये 17 दिसतात का तुम्हाला, या संख्यांमध्ये नाही. आणि या खालच्या संख्यांमधील या वरच्या संख्येमध्ये काही दिसून नाही राहिलंय. फक्त जो कॉमन दिसतो आहे हा 1 आणि हा 1 म्हणजे सामायिक दिसत आहे. म्हणून आपण हे सामायिक काय केले, इथे याला गोल राऊंड करून घेतलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपली जी डेफिनेशन होती, डेफिनेशन काय होती, डेफिनेशन होती की ज्याचा सामायिक अवयव हा 1 असतो त्याला म्हणायचे सहमूळ संख्या, बरोबर आहे. आता याचा जो सामायिक अवयव आहे, सामायिक अवयव काय आहे, हा 1 आहे. सामायिक अवयव काय 1 आहे, म्हणजे एक वरच्या याच्यात पण आहे आणि एक खालच्या याच्यात पण आहे, म्हणजे हा सामायिक आहे. आणि फक्त एकच असा अंक आहे की तो सामायिक आहे खालच्या आणि वरच्या याच्यात. म्हणून 17 आणि 30 म्हणून काय होणार आहे, 17 आणि 30 ह्या सहमूळ संख्या होणार आहेत. 17 आणि 30 काय होणार आहेत, सहमूळ संख्या. आलं लक्षात. कारण काय आहे, कारण
वरच्या याच्यात आणि खालच्या याच्यात 1 हा सामायिक आहे, बाकी दुसरी कुठलीच संख्या त्याच्यामध्ये सामायिक नाही. म्हणून 17 आणि 30 ह्या काय होणार आहेत, ह्या सहमूळ संख्या होणार आहेत. ह्या सहमूळ संख्या होतील. सहमूळ संख्या होतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं पहिलं एक्झाम्पल्स. त्यानंतर आता सेकंड एक्झाम्पल्स आपण बघणार आहे. 10, 15. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आता 10 घ्यायचे इथे, त्याच्या खाली 15 लिहून घ्यायचे. आता 10 आणि 15 या दोन्ही संख्यांना कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जाते त्या संख्या आपण त्याच्या पुढे आपण लिहून घेणार आहे. आता अगोदर 10 बघूया आपण. आता 10 ला 1 ने भाग जातो, त्यानंतर 10 ला 2 ने सुद्धा भाग जाईल, त्यानंतर अधिक कशाने भाग जाणार आहे, 5 ने भाग जाणार आहे, त्यानंतर अधिक 10 ने भाग जाईल. अशा ह्या 4 संख्या इथं येतील. आता आपण 15च्या पुढे जाऊ. 15 ला 1 ने भाग जाईल, त्यानंतर 3 ने भाग जाईल, त्यानंतर 5 ने सुद्धा भाग जाणार आहे, त्यानंतर 15 ने भाग जाईल. बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संख्या सामायिक येतात. याच्यामध्ये हे बघा, हा 1 येतोय, हा इथे पण 1 येतोय. याच्यामध्ये हा 1 सामायिक येणार आहे. त्याच्यानंतर अधिक कोणते कोणते अंक येतात सामायिक, इथे 5 आहे, हा इथे पण 5 आहे. तर मग आता इथे 1 पण सामायिक आहे आणि इथे 5 पण सामायिक आहेत खालच्या आणि वरच्या याच्यात. त्याच्यामुळे ह्या संख्या सहमूळ संख्या होणार नाहीत. कारण इथे हा 1 वरच्या याच्यात खालच्या याच्यात पण आहे, म्हणजे हा 1 सामायिक आहे, त्याच्यानंतर हा 5 पण सामायिक आहे, हा पण वरच्या याच्यात आणि खालच्या याच्यात आहे. तर त्यामुळे हे 2 अंक याच्यात सामायिक आहे. त्याच्यामुळे 10 आणि 15 ह्या ज्या संख्या आहेत ह्या सहमूळ संख्या होणार नाहीत. सहमूळ संख्या होण्यासाठी काय पाहिजे असते, सहमूळ संख्या होण्यासाठी फक्त आपल्याला 1 हा अंक खालच्या आणि वरच्या मध्ये आपल्याला सामायिक पाहिजे असते. आले का लक्षात. त्यामुळे 10 आणि 15 ह्या सहमूळ संख्या होणार नाहीत. ह्या सहमूळ संख्या होणार नाहीत. आले लक्षात. त्यानंतर आपण तिसरं एक्झाम्पल घेऊ. याच्यामधलं हे मोडतोय मी. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे 3 नंबरचे एक्झाम्पल्स आपण घेणार आहे. इथे 12, त्यानंतर 25. आता इथे 12, इथे 25 हे लिहून घ्यायचे. आता कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो या दोन्ही संख्यांना आपण पाहणार. आता 12 ला 1 ने भाग जातो, त्यानंतर 12 ला 2 ने सुद्धा भाग जाईल, त्यानंतर 3 ने सुद्धा भाग जाईल, 3 चूक 12 होतात, त्यानंतर 6 ने भाग जाईल, 4 ने पण भाग जाईल, 4 1 12 होतात, त्यानंतर अधिक कशाने भाग जाणार आहे, 6 ने भाग जाईल, 6 2 12 होतात, त्यानंतर 12 स्वतः त्याच संख्येने त्या संख्येला भाग जाणार आहे. त्यानंतर आता 25च्या संदर्भात आपण बघणार आहे. 25 ला 1 ने भाग जाईल, त्यानंतर अधिक कोणत्या संख्येने जाणार आहे, 5 ने भाग जाणार आहे, अधिक कुठल्या संख्येने जाईल, त्यानंतर मग डायरेक्ट 25 नेच भाग जाणार आहे. बरोबर आहे. अधिक कुठली संख्या आठवते का तुम्हाला, नाही ना. तर आता विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्यामध्ये या संख्यांमध्ये आता 12 आणि 15 यांना ज्या ज्या संख्येने भाग जाते त्या संख्या आपण लिहून घेतल्या आहेत. आता खालच्या आणि वरच्या याच्यात इथे 1 आणि इथे 1 हे सामायिक दिसत आहेत. बरोबर आहे. आता दुसरा अंक इथे कुठला सामायिक दिसतो का, 2 3 4 6 12 हे खालच्या याच्यात तुम्हाला दिसतात का, नाही. खालच्या याच्यातले जे 5 आणि 25 आहेत ते तुम्हाला वर दिसत आहेत का, नाही. त्यामुळे इथे 1 हाच फक्त सामायिक आहे. 12 आणि 15चे जेव्हा भाग देणाऱ्या संख्यांचा आपण संदर्भ घेतला तर याच्यामध्ये फक्त एकच सामायिक तुम्हाला दिसतो आहे. बरोबर आहे. त्यामुळे 12 आणि 25 ह्या सहमूळ संख्या आहेत. कारण काय आहे, कारण इथे फक्त याच्यामध्ये एकच अंक जो आहे हा सामायिक आहे, दुसरा कुठलाच अंक याच्यामध्ये सामायिक नाही.
त्यामुळे 12 आणि 25 हे काय आहेत, सहमूळ संख्या आहेत. ह्या 12 आणि 25 ह्या सहमूळ संख्या आहेत. आली लक्षात विद्यार्थी मित्रांनो? अगदी सोपी आहे. त्यानंतर आपण चौथे एक्झाम्पल्स बघणार आहे. नंबर 4. चौथ्या ह्याच्यामध्ये काय आहेत, 8 नंतर 18. आता बघा इथे 1 लिहायचं, 1 न भाग जाणार आहे 8ला, त्यानंतर अधिक कोणत्या संख्येने जाईल, 2 न जाईल, त्यानंतर अधिक 4 न पण जाणार आहे, त्यानंतर स्वतः 8 या संख्येनं त्याला भाग जाणार आहे, त्यानंतर 18ला कशाने भाग जाईल, 1 जाणार आहे, त्यानंतर 2 पण जाईल, 3 × 18 3 पण जाईल, त्यानंतर 6 पण जाईल, त्यानंतर 9 पण जाणार आहे 18ला भाग. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण 18 घेणार आहे. आता 18ला म्हणजे त्याच संख्येला भाग जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे काय सांगतो हे, आता इथे आपल्याला पाहायचं आहे की याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सामायिक संख्या आहेत. बरोबर आहे. म्हणजे सहमूळ संख्या म्हणजे 8 आणि 18 ह्या सहमूळ संख्या आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला काय काय सामायिक आहे हे बघावं लागेल. तर इथे 1 आणि इथे पण 1 आहे. हे खालच्या आणि वरच्या याच्यात 1 सामायिक आहे. त्यानंतर इथे हा 2 पण दिसतो आहे, इथे खालच्या याच्यात पण 2 आहेत. बरोबर आहे, हे सामायिक आहेत. त्याच्यानंतर बाकी इथे 4 आणि 8 आहेत, तर खालच्या याच्यात 4 आणि 8 दिसत नाही. खालच्या याच्यात 3, 6, 9, 18 आहेत, तर हे वरच्या याच्यात दिसत नाही. तर याच्यामध्ये 1 आणि हा 2 खालच्या आणि वरच्या याच्यात हे सामायिक आहेत. तर इथे 2 अंक सामायिक आहेत. बरोबर आहे ना? हे डेफिनेशन मध्ये आपल्या बसत नाही आहे. आपल्या डेफिनेशन मध्ये त्यांनी सांगितलं फक्त एकच सामायिक असायला पाहिजे खालच्या आणि वरच्या संख्येमध्ये. बरोबर आहे. तर इथे 8 आणि 18 ह्या ज्या संख्या आहेत, तर यांना कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाते ह्या संख्या आपण लिहून घेतल्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा सामायिक आपण पाहतोय त्याच्यामध्ये 1 सामायिक आहे खालच्या आणि वरच्या याच्यात, आणि याच्यामध्ये 2 पण सामायिक आहेत खालच्या आणि वरच्या याच्यात. त्याच्यामुळे ह्या 8 आणि 18 ह्या सहमूळ संख्या होणार नाहीत. का नाहीत होत? कारण याच्यामध्ये 2 अंक जे आहेत हे सामायिक आहेत. म्हणजे 1 पण आहे आणि त्यानंतर हा 2 पण आहेत. असे 2 अंक सामायिक आहेत. ते 2 अंक सामायिक असायला नको. फक्त एक कुठलाही अंक खालच्या आणि वरच्या याच्यात सामायिक असला पाहिजे. त्याच्यामुळे याच्यामध्ये 1 पण सामायिक आहे आणि 2 पण सामायिक आहे. त्याच्यामुळे 8 आणि 18 ह्या सहमूळ संख्या बिलकुल होणार नाहीत. हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. तर आता याच्यामध्ये म्हणजे 8 आणि 18 ह्या सुद्धा सहमूळ संख्या होत नाहीत. ह्या सहमूळ संख्या होत नाहीत. आले लक्षात? अगदी सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही लक्ष देऊन जर हे शिकवणं जर तुम्ही लक्षपूर्वक जर ऐकलं, बघितलं, तर तुम्हाला अगदी छानपैकी ते समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे सांगतोय तुम्हाला आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आता 12 आपण दुसऱ्या संख्या घेऊ. आता 12 आहेत. 12 त्यानंतर 30 आपण घेणार आहे. आता याच्यामध्ये 12 आणि 30 ह्या 2 संख्या आपण घेत आहे सध्या अभ्यासासाठी. तर आता हे 12 आहेत, तर 1 न भाग जाईल, 2 न भाग जाईल, 12ला 3 न पण जाईल, 4 न पण जाईल, त्यानंतर 6 न पण जाईल आणि 12 न पण जाणार आहे. आता 30ला कशाने भाग जाणार आहे? आता 30ला 1 ने, 2 ने पण भाग जाईल, त्यानंतर 3 न पण जाईल, त्यानंतर 5 न पण जाणार आहे, त्यानंतर 10 न जाईल, 15 न पण जाईल आणि स्वतः 30 ने जाणार आहे.
तर आता विद्यार्थी मित्रांनो, या 12 आणि 30 ह्या सहमूळ संख्या आहेत किंवा नाहीत हे आपल्याला बघायचं आहे. आता हे कसं समजणार आपल्याला, तर याच्यातले सामायिक अंक आपल्याला पाहावे लागतील कोणते कोणते आहेत. याच्यामध्ये 1 आहे, इथे पण 1 आहे, इथे विद्यार्थी मित्रांनो 2 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहेत, इथे 3 आहेत. त्यानंतर अधिक कोणती संख्या दिसते का याच्यात सामायिक, इथे 4, 6, 12 आहेत, तर खालच्या याच्यात ते नाही आहेत. खालच्या याच्यात 5, 10, 15 आणि 30 आहेत, तर ते वरच्या याच्यात नाही आहेत. तर इथे हे 3 अंक खालच्या आणि वरच्या याच्यात 1, 2 आणि 3 खालच्या आणि वरच्या याच्यात पण आहेत, म्हणजे ते खालच्या आणि वरच्या याच्यात काय सामायिक आहेत. त्याच्यामुळे 12 आणि 30 ह्या सहमूळ संख्या बिलकुल होणार नाहीत. कारण सहमूळ संख्या होण्यासाठी काय पाहिजे असते, फक्त खालच्या आणि वरच्या याच्यात 1 हा जो अंक असतो हा सामायिक पाहिजे, बाकी कुठलेच अंक सामायिक त्याच्यात असायला नको. अशी कंडिशन ज्या वेळेला असेल त्यावेळेसच त्याला आपण सहमूळ संख्या म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकच सामायिक पाहिजे असते आपल्याला सहमूळ संख्या होण्यासाठी. पण याच्यामध्ये 1 पण सामायिक आहे, 2 पण आहे आणि 3 पण आहे खालच्या आणि वरच्या याच्यात. त्याच्यामुळे 12 आणि 30 ह्या बिलकुल सहमूळ संख्या होणार नाहीत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे तुम्हाला सांगतो आहे, पुढचा पॉइंट याच्यातला सांगतोय. आता याच्यामध्ये कोणत्याही 2 क्रमवार संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. हे लक्षात ठेवायचं तुम्ही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोणत्याही 2 क्रमवार संख्या ह्या सहमूळ संख्या असतात. ह्या सहमूळ संख्या असतात. लक्ष द्या. आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स मधून आपण घेणार आहे. तर हे एकदा परत सांगतो, कोणत्याही 2 क्रमवार म्हणजे काय, लागोपाठ येणार आहे. कोणत्याही 2 क्रमवार संख्या ह्या सहमूळ संख्या असतात, असताना इथे सांगायचं आहे. मग आपण पाहू एक्झाम्पल्स म्हणून. इथे 10, 11 ह्या क्रमवार संख्या, 10 नंतर 11 येते. त्यानंतर इथं 25 आणि 26 ह्या संख्या घेऊ, म्हणजे 25 नंतर 26 येते, म्हणजे क्रमवार येत आहे. त्यानंतर इथं 27 आणि 28 ह्या पण क्रमवार येत आहेत. आता कोणत्याही 2 क्रमवार संख्या ह्या सहमूळ संख्या असतात असं त्यांना इथे सांगायचं आहे. मग आता सहमूळ असण्यासाठी कंडिशन काय असते, की सहमूळ असण्यासाठी कंडिशन आहे की त्याच्यामध्ये 1 हा अंक सामायिक असला पाहिजे. आता एक संख्या आपण बघू, टॅली करून बघूया आपण. आता इथे 10 घेऊ, इथे 11 घेऊ. आता 10ला कशाने भाग जाईल, 1 जाणार आहे. त्यानंतर अधिक 2 जाईल, त्याच्यानंतर 5 जाणार आहे आणि 10 जाणार आहे. आता 11ला कशाने भाग जाते, 1 जाईल आणि स्वतः 11 या संख्येने जाणार आहे. मग आता याच्यामध्ये जर आपण सामायिक अंक पाहिले तर खालच्या आणि वरच्या इथे 1 येणार आहे आणि इथे पण 1च येतो. बाकी वरच्या याच्यात 2, 5, 10 आहेत, तर खालच्या याच्यात तुम्हाला 11 दिसते आहेत. तर 2, 5, 10 खालच्या याच्यात नाही आहेत, खालच्या याच्यात 11 आहेत, तर वरच्या याच्यात 2, 5, 10 बिलकुल नाही आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त काय 1 हाच सामायिक आहे खालच्या आणि वरच्या याच्यात. त्याच्यामुळे 10 आणि 11 ह्या सहमूळ संख्या आहेत. कारण काय याच्यामध्ये एकच अंक हा सामायिक आहे खालच्या आणि वरच्या याच्यात, हे आपल्याला इथं सांगता येईल. आणि याचा पण तुम्ही जर पाहिलं ते तसंच होणार आहे. ह्या पण काय आहे, सहमूळ संख्या राहतीलच. कारण बघूया आपण, हे 25 आणि 26. आता 25ला 1 भाग जाणार आहे, त्याच्यानंतर कशाने भाग जाईल, 5 भाग जाईल आणि त्यानंतर 25 भाग जाणार आहे, बरोबर आहे. आता 26 जर म्हटलं तर 1 भाग जाईल, त्यानंतर 2 भाग जाईल, त्यानंतर अधिक कोणत्या संख्येने भाग जाईल, 13 भाग जाणार आहे, त्यानंतर स्वतः 26 भाग जाईल. आता याच्यामध्ये सुद्धा पहा, याच्यामध्ये हा 1 आणि 1 वरच्या याच्यात 1 आणि खालच्या याच्यात 1 तेवढाच सामायिक दिसतो, बाकी कुठल्याच संख्या तुम्हाला सामायिक दिसत नाही. त्याच्यामुळे 25 आणि 26 ह्या सुद्धा काय होणार आहे, सहमूळ संख्या होणार आहेत. आणि 27 आणि 28 सुद्धा तसंच होणार आहे, त्या सुद्धा सहमूळ संख्या राहतीलच. अशा पद्धतीने जर आपण टॅली केलं तर. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा पॉइंट सांगतो आहे मी आता.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा पॉइंट असा आहे की कोणत्याही दोन मूळ संख्या सहमूळ असतातच. कोणत्याही दोन मूळ संख्या, कोणत्याही दोन मूळ संख्या सहमूळ असतातच. लक्ष द्या, कोणत्याही दोन मूळ संख्या सहमूळ असतातच. आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स आपण घेणार आहे 2, 7, त्यानंतर 11, 19 आपण घेणार आहे. आता ह्या काय आहेत? ह्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं का? मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला त्या संख्येने भाग जातो किंवा एकाने भाग जात असतो, अशा संख्या म्हणजे मूळ संख्या होय. आता 2 ला 2नेच भाग जाणार आहे किंवा एकाने भाग जाणार आहे, म्हणून दोन्ही मूळ संख्या झाली. 7चं पण तसंच, 7ला 7नेच भाग जाणार आहे किंवा एकाने भाग जाईल, म्हणून 7 सुद्धा मूळ संख्या आहे. इथे 11चं पण तसंच, 11ला 11नेच भाग जाईल किंवा एकाने भाग जाईल. आणि 19चं पण तसंच आहे, 19ला 19 या संख्येने भाग जाईल किंवा एकाने भाग जाणार आहे, म्हणून ह्या काय झाल्या? मूळ संख्या आपण त्याला म्हणूया. आता याच्यामध्ये ह्या ज्या दोन मूळ संख्या असतात, हे मूळ संख्या, हे मूळ संख्या आहे, बरोबर आहे. मग आता ह्या ज्या मूळ संख्या आहेत ह्या सहमूळ आहेत का हे आपण टॅली करून बघणार आहोत. बघूया आपण. इथे 2 लिहायचे आणि इथे 7. आता 2 ला कशाने भाग जाणार आहे? एकाने भाग जाईल. त्यानंतर अधिक कोणत्या संख्येने भाग जाणार आहे? स्वतः त्याच संख्येने म्हणजे 2ने भाग जाणार आहे. इथे 7ची तसंच, 7ला 1ने भाग जाणार आहे आणि 7 या संख्येनेच भाग जाणार आहे. आणि सहमूळ होण्यासाठी काय पाहिजे असते? सहमूळ संख्या होण्यासाठी त्याच्यामध्ये 1 हा सामायिक असावा लागतो, बरोबर आहे. तर इथे वरच्या आणि खालच्या याच्यात काय आहे? 1 हा सामायिक तुम्हाला दिसतो आहे, त्याच्यामुळे 2 आणि 7 ह्या सहमूळ संख्या आहेत. आलं लक्षात? त्यानंतर 11 आणि 19 बघूया आपण. इथे 11, त्यानंतर 19 किंवा 19 म्हणतात त्याला. आता याच्यामध्ये आता 1 एकाने भाग जाईल 11ला आणि स्वतः त्याच संख्येने म्हणजे 11ने भाग जाणार आहे. त्यानंतर 19ला 1ने भाग जाणार आहे आणि स्वतः त्याच संख्येने म्हणजे 19ने भाग जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे सामायिक इथे पण 1 आला, इथे पण 1च आला आहे, त्यामुळे 11 आणि 19 ह्या ज्या मूळ संख्या आहेत ह्या काय राहणार आहेत? 1 सामायिक असल्यामुळं ह्या सहमूळ संख्या राहणार आहेत. इथे पण वरच्या याच्यात इथे 1 काय सामायिक आहे, त्याच्यामुळे 2 आणि 7 ह्या ज्या मूळ संख्या आहेत ह्या सुद्धा सहमूळ संख्या राहणार आहेत. तर हे अतिशय सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आता आपल्या लक्षात आलं असेल. आणि त्याच्यानंतर अधिक एक पुढचा पॉइंट तुम्हाला याच्यामधला, या प्रकारामधला तुम्हाला सांगतो आहे. आज आपण सहमूळ संख्याच आपण शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 21 आणि 9 हे जर आपण घेतले, 21 आणि 9 घेतले, 21 आणि आपण 9 घेतले, तर विद्यार्थी मित्रांनो आता 21 आणि 9 आपण हे पाहिल्याबरोबर आपण सांगू शकलो पाहिजे हे सहमूळ संख्या आहे किंवा नाही आहे. मग आता हे कसं ओळखणार आपण? आता 3च्या पाड्यामध्ये हे दोन्ही अंक येतात, 21 पण येतो आणि 9 पण येतो, बरोबर आहे. त्यामुळे आता ह्या ज्या संख्या आहेत तर ह्या सहमूळ संख्या नाहीत असं आपण म्हणू शकतो, कारण काय आहे? 3च्या पाड्यात दोन्ही आहेत. आता याच्यामध्ये आपण पाहू हे सहमूळ संख्या आहे किंवा नाही, बरोबर आहे ना. आता याच्यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, 21ला 1ने भाग जातो, 3ने भाग जाईल, 7 × 21 7ने पण भाग जाईल, त्यानंतर 21ला 21ने भाग जाणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर आता 9ला 1ने भाग जाणार आहे, त्यानंतर 3ने पण जाणार आहे, त्यानंतर स्वतः 9व्या संख्येने जाणार आहे. आता ही जी सहमूळ संख्या आहे पहा, मी तुम्हाला आधी काय सांगितलं की 3च्या पाड्यामध्ये 21 पण येतात आणि 9 पण येतो आहे, बरोबर आहे. त्यामुळे 21 आणि 9 ह्या सहमूळ संख्या नाहीत असं मला सांगायचं आहे. मग आता आपण टॅली करून बघतो आहे किंवा खरंच नाही आहेत का ह्या सहमूळ संख्या. तर आता याच्यामध्ये
आपण 21ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, तर 1नी, 3नी, 7नी आणि 21नी स्वतः. त्यानंतर 9ला कशाने भाग जातो, 1, 3 आणि 9ने जातो आहे. मग आता याच्यामध्ये आपण सामायिक शोधतो आहे. इथे 1 आणि इथे पण 1 आहे. सामायिक संख्या म्हणजे सहमूळ संख्या जर व्हायच्या असण्यासाठी कंडिशन काय आहे, 21 आणि 9 ह्या सहमूळ संख्या होण्यासाठी म्हणजे याच्यामध्ये जर एक हाच अंक वरच्या आणि खालच्या याच्यात जर सामायिक असता तर ह्या 21 आणि 9 ह्या सहमूळ संख्या झाल्या असत्या. पण तसं इथे होऊन नाही राहिलं. तसं चित्र दिसते काय ते नाही. तर याच्यामध्ये इथे 1 पण सामायिक दिसतोय इथं खालच्या आणि वरच्या याच्यात, आणि इथे 3 पण आहे. इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे. म्हणजे यांच्यामध्ये 1 आणि 3 ह्या दोन्ही संख्या खालच्या आणि वरच्या याच्यात सामायिक आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे 21 आणि 9 ह्या सहमूळ संख्या नाहीत. पण आपल्याला शॉर्टकट जर बघायचं असलं ते सहमूळ संख्या आहे किंवा नाही, तर हे कसं ओळखायचं की त्या दोन्ही संख्या एखाद्या संख्येच्या पाड्यात वगैरे येतात का ते आधी आपण पाहायचं. याच्यावरून तुमच्या ते लक्षात येणार आहे या 3च्या पाड्यात काय आहेत की हे दोन्ही संख्या येणार होत्या, म्हणून आपण कन्क्लुजन काढलं, निष्कर्ष काढलं की या 3च्या पाड्यात दोन्ही संख्या येतात, म्हणून या सहमूळ संख्या नाही. असं बाकीच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो इथं आपण सहमूळ संख्या ह्या शिकत आहोत. याच्यामध्ये अधिक काही पॉइंट आपल्याला बघायचे आहेत, तर ते मी तुम्हाला सांगतो आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो आहे की उदाहरणार्थ आपण 17 आणि 30. आता मला काय सांगायचं आहे, आपल्याला याच्या अगोदर हे पॉइंट आपल्याला शिकायचे आहेत. कोणते पॉइंट शिकायचे आहेत, सहमूळ संख्यांचा पहिला पॉइंट आहे सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. पहा काय सांगत आहे मी, सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. हा पहिला पॉइंट आहे. दुसरा पॉइंट पण मी तुम्हाला सांगतो इथं. आता दुसरा पॉइंट असा आहे की सहमूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकार इतका असतो. सहमूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो मी परत सांगतो. पहिला पॉइंट आहे सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. दुसरा पॉइंट आहे सहमूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. आता याच्यामध्ये आपण 17 आणि 30 ह्या दोन संख्या आपण घेणार आहे अभ्यासासाठी. आता याचा लसावी मसावी आपण चेक करणार आहे. आता म्हणजे या दोन्ही कंडिशन आपण काय करणार आहे, चेक करणार आहे, टॅली करणार आहे. आता याच्यामध्ये 17चा आपण बघणार आहे. आता 17ला कशाने भाग जातो, 1ने भाग जातो. त्यानंतर स्वतः 17 या संख्येने भाग जाणार आहे, बरोबर आहे. आता ही जी 30 आहे या 30ला कशाने भाग जातो, 1ने जाणार आहे. त्याच्यानंतर 2ने जाईल, त्याच्यानंतर 3 पण जाणार आहे, त्याच्यानंतर 5 पण जाणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर 10 पण जाईल आणि स्वतः 30 या संख्येने सुद्धा भाग जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये जर मसावी काढतो म्हटलं, पहिली कंडिशन काय की सहमूळ संख्यांचा मसावी काय असतो, 1 असतो. आता ह्या सहमूळ संख्या ह्या कोणत्या आहे, सहमूळ संख्या. कारण काय इथं हा 1 सामायिक आहे आणि खालच्या वरच्या याच्यात आणि खालच्या याच्यात 1च सामायिक आहे. इथे 17 आहेत तर खालच्या याच्यात तुम्हाला 17 दिसत नाहीत, आणि खालच्या ज्या 2, 3, 5, 10 आणि 30 या संख्या त्या वरच्या याच्यात तुम्हाला दिसत नाही. इथे 1 आणि 1 म्हणजे खालच्या आणि वरच्या याच्यात फक्त 1च सामायिक आहे. त्यामुळे 17 आणि 30 ह्या कोणत्या संख्या आहेत, सहमूळ संख्या. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं मग, आता हे सहमूळ संख्या झाल्या. सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो असं त्यांनी सांगितलं. तर मसावी म्हणजे काय की याच्यामध्ये जो सामायिक असतो
1 त्याला काय म्हणतो आपण मसावी. इथे मसावी. मसावी म्हणजे काय, याच्यातले जे जे समजा सामायिक असतील ते आपण घेतोय, जे सामायिक जे आहे ते बाजूला काढून ठेवतो. इथे एकच निघतो सामायिक खालच्या आणि वरच्या याच्यात. म्हणून ज्या सहमूळ संख्या आहे, सहमूळ संख्यांचा मसावी काय असतो, फक्त एकच असतो. कारण दुसरं त्याच्यात येतच नाही सहमूळ संख्यांमध्ये सामायिक. बरोबर आहे. म्हणून सहमूळ संख्यांमध्ये मसावी फक्त काय असतो, एकच असतो. कारण त्याच्यामध्ये एकच सामायिक निघतो, बाकीच्या संख्या त्याच्यामध्ये सामायिक नसतात सहमूळ संख्यांमध्ये. त्यानंतर मग आता दुसरा पॉइंट आपण बघणार आहे, सहमूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. आता याच्यामध्ये लसावी जर काढतो म्हटलं तर लसावी कसा घ्यायचा आपण. आता लसावी, आता विद्यार्थी मित्रांनो, सहमूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. आता अगोदर आपण लसावी काढून घेऊ, किंवा आपल्याला असं म्हणता येईल, मग आता या दोन संख्यांचा गुणाकार किती येतो, 17 आणि 30चा. 17 त्रिक किती होतात, 51, आणि 0 इथे ठेवून दिलं म्हणजे किती, 510. 17 गुणेला 30 जर केलं तर किती येतात, 510. इथे 17 गुणेला जर 30 केलं किती येतील, 510. 510 येतात. ठीक आहे. मग आता यांना तेच म्हणायचं आहे की आता हा जो लसावी आहे सहमूळ संख्यांचा, यांचा संख्यांचा जो लसावी आहे हा किती असतो, तर त्यांच्या गुणाकार इतका असतो. आता किती यायला पाहिजे, मग याचा लसावी 510 यायला पाहिजे. येथे काय आपण बघणार आहोत, बघा. मग आता लसावी काढत असताना काय करतो आपण, तर याच्यामध्ये जो मसावीमध्ये ज्या सामायिक असलेल्या संख्या असतात त्या सुद्धा आपण लसावीमध्ये घेत असतो. मसावीसाठी आपल्याला त्याचे अवयव पाडावे लागतील. तर याच्यामध्ये पहा, लसावीसाठी आपल्याला त्याचे अवयव पाडावे लागतील. आता हा मसावी आला आहे, इथे आपण इथे सांगतोय लसावी काय काढायचं आपल्याला, 17 आणि 30चा आपल्याला लसावी काढायचा आहे. तर आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आता याचे अवयव पाडू आपण. अगोदर 17चे अवयव पाडू आपण. इथे 1 गुणेला काय करायचं, 17 घ्यायचे. बरोबर आहे. त्यानंतर आता 17ला कशाने भाग जात नाही, त्याच्यामुळे ते तेवढेच राहतील. त्यानंतर आपण घेणार आहे 30. आता या 30 मध्ये आपण काय करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आता इथे 1 गुणेला काय करणार आहे आपण, 30 घेणार आहोत सुरुवातीला. त्यानंतर 1 गुणेला या 30ला 2 ने भाग जातो, म्हणून 2 गुणेला 15. 15 दुनी काय होतात, 30. आता खालच्या 1 गुणेला 2 गुणेला 15ला कशाने भाग जातो, 5ने भाग जातो, म्हणून 3 गुणेला 5. हा 3च आहे. अशा पद्धतीने आता याच्यातला मसावी जर काढतो म्हटलं अगोदर, तर मसावी काय निघणार आहे, आता हे पहा, हे ह्या संख्या आणि या खालच्या संख्या, याच्यामध्ये काय येतो, जे सामायिक आहेत सामायिक घ्यायचा. जो सामायिक आहे इथे पण सामायिक आहे एक, आणि इथे पण आहे. इथे हा मसावी हा 1 काढला आहे आपण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आता उरलेल्या संख्या घ्यायच्या आहेत आपल्याला. तर इथे आपण हे 17 घेऊ, हे 17. त्यानंतर हे 2, 3 आणि 5 पण आपण घेणार आहे. ह्या उरलेल्या संख्या आहेत. ह्या काय आहेत, उरलेल्या संख्या आहेत. त्यानंतर हे 2, 3 आणि हे 5. तर आता अगोदर मसावी काय केला आपण, हा वरच्या 1 आणि खालच्या याच्यात 1 हा सामायिक होता, म्हणून हा आपण सामायिक घेतला. जेव्हा 17 आणि 30चे अवयव पाडले तर वरच्या याच्यात 1 सामायिक निघाला आणि खालच्या याच्यात 1 निघाला, म्हणून हा 1 अगोदर सगळ्यात अगोदर लिहून घेतला आपण 1 मसावी म्हणून. ठीक आहे. तर हा जो सामायिक होता तो आधी आपण 1 लिहून घेतला, हा सामायिक आहे 1. आणि बाकी मग हे 17 वरच्या याच्यातले 17 घेतली उरलेली संख्या, आणि खालच्या याच्यातल्या उरलेल्या संख्या 2, 3 आणि 5 घेतल्या. 2, 3 आणि 5. आता यांचा काय करायचा, आपसात गुणाकार करायचा. इथे गुणाकाराचे चिन्ह दिले आपण. आता यांचा सगळ्यांचा गुणाकार 510 येतो का आपल्याला बघायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे आता बघा, 5 त्रिक 15, 15 दुनी 30, यांचा गुणाकार किती होतो, 30. आणि 17 गुणेला 1 म्हणजे किती होता, 17. आता 17 गुणेला 30 केले तर किती होतात, 510. म्हणजे याला काय म्हटलं जाणार आहे, लसावी. याला काय म्हटलं जाणार आहे, लसावी.
लसावीमध्ये काय केलं होतं, हा एक आपण सामायिक घेतला होता जेव्हा 17चे अवयव पाडले आणि 30चे अवयव पाडले, हा एक आणि हा एक सामायिक निघालेला होता, तो हा एक आहे सामायिक निघालेला. त्याला हा जो एक आहे, हा एक काय असतो, हा मसावीमध्ये घेतला असतो सामायिक, हा सामायिक वाला घेतला. आणि त्याच्यानंतर उरलेल्या संख्या पण घेतल्या, म्हणजे 17, त्यानंतर 2, 3 आणि 5, इथे 2, 3 आणि 5 ह्या पण घेतल्या. आणि त्याच्यानंतर मग यांचा काय केलं आपण, सर्वांचा गुणाकार. तर तो किती येतो आहे, 510. म्हणजे हा जो दुसरा पॉइंट आहे, सहमूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. आता सहमूळ संख्यांचा हा लसावी किती आला, 510. 510 म्हणजे किती आला, तर ह्या ज्या दोन संख्या आहेत 17 आणि 30 यांच्या गुणाकारा एवढा आला. 17 आणि 30चा गुणाकार केला तर किती येतो, 510. म्हणून त्यांना सांगायचं आहे की सहमूळ संख्यांचा लसावी, म्हणजे या सहमूळ संख्या ज्या आहेत 17 आणि 30 यांचा लसावी किती आला, 510. हा 510 लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजे 17 आणि 30 त्या स्वतः ज्या संख्या आहेत त्या संख्यांच्या गुणाकारा इतका आहे. म्हणजे 17 आणि 30चा जो गुणाकार आहे किती, 510, त्या गुणाकारा इतका त्याचा लसावी आहे 510. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय सोप्या पद्धतीनं मी आज तुम्हाला इथं सहमूळ संख्या शिकवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीनं सहमूळ संख्या ह्या लक्षात आल्या असतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण शिकणार आहोत जोडमूळ संख्या आपण शिकणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीचं गणित हा विषय आपल्या सोप्या भाषेत शिकायचा असेल तर निश्चितच माझं जे युट्यूबचं चॅनल आहे प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर या नावानं, तर या चॅनलला तुम्ही निश्चितच सबस्क्राईब करा. आणि जे तुमचे मित्र मैत्रिणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे आहेत किंवा तुमचे सहकारी असतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे, त्यांना सांगा प्राध्यापक प्रवीण बोंद्रे यांचं युट्यूबचं चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, जे प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर नावाने आहे. आणि हे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन मध्ये जाऊन ऑल सुद्धा करायचं आहे. नोटिफिकेशन मध्ये जाऊन ऑल केल्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला नवीन नवीन रोजचे जे व्हिडिओज मी टाकणार आहे युट्यूबच्या चॅनलला, त्याचे अपडेट तुम्हाला मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच आहे. ते इथे आपण थांबणार आहोत आणि आज मी आपली रजा घेतो आहे. थँक्यू सो मच.